नागपूरमध्ये भारत दुर्गा शक्तीस्थळ शिलान्यास कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी एक वक्तव्य केलं। बागेश्वर बाबांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहे। संभाजी ब्रिगेड कडून देखील बागेश्वर बाबांवर संताप व्यक्त है। छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयां लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो आप, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते हैं। मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा, ठीक है, हमें स्वीकार है। भारतीय जनता पार्टीचा आवडता बागेश्वर बाबा पुन्हा बरळला। छत्रपती शिवरायांचा पुन्हा एकदा त्यांनी अवमान केलेला आहे। बागेश्वर बाबा म्हणतो, छत्रपती शिवरायांनी आपलं स्वराज्य रामदास स्वामीच्या पायाशी ठेवलं होतं। रामदास स्वामी हेच छत्रपती शिवरायांचे गुरु होते। याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे। मात्र यावर छत्रपती शिवरायांसारखे दाढी राखणारे, शिवजयंत्या साजरा करणारे, शिवव्याख्याते असतील, स्वतःला शिवप्रेमी म्हणवणारे, स्वतःला हिंदू धर्माचे रक्षक म्हणवणारे कोणत्या बेळात जाऊन बसले मला समजत नाही। हा बागेश्वर महाराज कोण, काय इतिहास तज्ञ आहे? कोण आहे? त्याला काय अक्कल आहे? आणि अक्कल नसलेल्या लोकांच्या बद्दल आपण का चर्चा करतोय? त्याचा काय ऐतिहासिक काही त्याच्यावर डिग्री आहे का, त्याचा अभ्यास आहे काय, काय आहे त्या बागेश्वर महाराजाचं? आणि तो काही बोलतो आणि त्याच्यावर आपण चर्चा करायची? मला असं वाटतं आपण स्वतःहून विचार केला पाहिजे की बोलणारी व्यक्ती सुज्ञ आहे की नाहीये। एखादा रस्त्यावरचा वेडा काहीतरी बोलतोय आणि त्याच्यावर आपण पत्रकार परिषदेमध्ये चर्चा करतोय, मला वाटतं ते योग्य ठरणार नाही। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या बागेश्वर धामचा जाहीर निषेधच। पण बागेश्वर धाम याच्यानंतर जर तू महाराष्ट्रात आला ना आणि असा खोटा इतिहास सांगितला, परत महाराष्ट्रातून जाणार नाही, एवढंच या माध्यमातून सांगतो। या लोकांचे कार्यक्रम उधळले गेले पाहिजेत आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, तुमच्या उपस्थितीमध्ये जर खोटा इतिहास सांगितला जात असेल तर सरकारनं या बागेश्वर धामवर कायदेशीर कडक कारवाई करावी, याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि याला अटक झाली पाहिजे, अशी तमाम महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींची मागणी आहे। संभाजी ब्रिगेडची मागणी आहे। बागेश्वर धामच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध। इतिहासामध्ये अशा प्रकारचा कुठलाच दाखला आपल्याला पाहायला मिळत नाही। मुळात आपल्याला माहिती आहे की जे काही महापुरुष असतात त्या महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात। वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा असतात। आपल्याला माहिती आहे रामायण आणि महाभारताच्या संदर्भातही अनेक लोककथा आहेत। त्या सगळ्याच इतिहासावर किंवा त्या ठिकाणी परिस्थितीवर अवलंबून अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी तयार होत असतात किंवा झालेल्या आहेत। आता या काही महाराजांनी ना, मला वाटतं महाराजगिरी सोडून आता राजकारण करावं, स्पष्ट मत आहे माझं। प्रत्येक जण उठतो राजकारणामध्ये धडे द्यायला लागलेला आहे। शिवाजी महाराज थकले होते, तुम्हाला माहिती ते थकले होते, मग तो टोप काढल्यानंतर लगेच देऊन टाकला रामदास स्वामीकडे। काही कथोकल्पित कहाण्या करणं या महाराजांनी थांबवल्या पाहिजे। महाराष्ट्रामध्ये येऊन अनेक वेळेला यांनी अशी उलट सुलटी स्टेटमेंट केलेली, त्यामुळं एक संभ्रम तयार करून आणि मग त्याचा चीड निर्माण होते महाराष्ट्रामध्ये। माझं व्यक्तिशः मत जर तुम्ही विचारलं ना, हे महापुरुष एवढे मोठे आहेत, छत्रपती शिवाजी महाराज असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतर कोणी महामानव, यांचं जी काही कार्य राहिलेलं आहे, ज्यांची प्रतिमा राहिलेली आहे, हे कुठल्या तरी एका व्यक्तीने त्याच्याबद्दल बोलणं, ती काय प्रतिमा मलिन होत नाही। आज ज्या पद्धतीने दुर्दैवाने सोशल मीडियाच्या काळामध्ये प्रत्येक जण राजकारण करायचा प्रयत्न करत आहे, स्वतःला टीव्ही समोर दिसण्यासाठी हे जे काही अनेक लोकांचे खटाटोप चालू आहेत, हे दुर्दैवी बाब आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।